हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीने मेळाव्याची तयारी सुरू। वरळीच्या डोम परिसरामध्ये बॅनरबाजी। राज ठाकरेंच्या आवाहनानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाचं चिन्ह वापरत मेळाव्याची बॅनरबाजी। तर विजयी मेळाव्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल। नियोजित कार्यक्रमांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यामध्ये शरद पवारांऐवजी जयंत पाटील जाणार, तर मेळाव्यावरून काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नसल्याचं केलं स्पष्ट। राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता। रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप। तर एवढी वर्ष गप्प का होता, मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांचा सवाल। शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिनाअखेर पार पडणार। 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार निवडणूक। मुख्य नेता या पदासाठी एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीला सामोरं जावं लागणार। कंत्राट आणि टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचे संस्कार वेगळे आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप आमदारांना कामटिक्या। विकास कामं करताना मतदारसंघाचं भलं लक्षात घेण्याचा सल्ला। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। जिल्हा स्तरावरती भाजप 48, शिवसेना 29, तर राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये 23 पदं। 138 महामंडळांवरती 750 सदस्यांची वर्णी लागणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल। बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार। इतरही कार्यक्रमांना हजेरी लावणार। अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस। काल 12,000हून अधिक भाविकांनी घेतलं बाबा बर्फानीचं दर्शन। संपूर्ण सुरक्षिततेमध्ये भाविक दर्शनासाठी रवाना। दुसऱ्या टेस्टमध्ये शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावरती भारताचा 587 धावांचा डोंगर। गिलने 269 धावा ठोकल्या। दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड 3 बाद 77। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत।